15 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे। संपामुळे चिमुकल्यांना मिळणारा पोषण आहार हा आहे। त्यामुळे राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि चिमुकल्यांच्या आहाराबाबत उदासीन असल्याची टीका होऊ लागली आहे। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाचा दर्जा देऊन वेतन श्रेणी लागू करा या प्रमुख मागणीसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारलाय। सर्वसामान्यांना आरोग्य सेवा, पोषण आहार पुरवण्यास महत्त्वाचा घटक असलेल्या अंगणवाडीच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन असल्याची टीका होतीये। अंगणवाडी सेविकांचा हा माजी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सभेत मांडला। 25% वाढ ही नाही झालेली आहे, अतिशय तुटपुंजी वाढ झालेली आहे। त्या तुटपुंजी वाढीला तुम्ही 25% बोलू शकत नाही। 10,000 रुपये द्यावी आणि अंगणवाडी ताई जी आहे तिला 15,000 रुपये द्यावी आणि त्याच्या सोबतच जी आशाताई आहे त्याचं पण आम्ही प्रपोजल पाठवलेलं होतं आणि त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी झालीच पाहिजे कोणत्या। यशोमती ठाकूरांनी हा मुद्दा उपस्थित करताच मंत्री गिरीश महाजन यांनी मविया सरकारच्या काळाचा दाखला दिला। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। यांच्या काळात 2.5 वर्ष सत्तेवर असताना यांनी काही केलं नाही, यांनी 1 रुपयाची दमडी फेकून मारली नाही। आमच्या काळामध्ये आता 8,000 वरून अंगणवाडी सेविकांना 8,000 वरून 10,000 रुपये मी केले 3 महिन्यापूर्वी। मदतीला सुद्धा 2,000 रुपये 6,000 8,000 रुपये मी या ठिकाणी दिले। हे काय सारखं बोलतायत की 2.5 वर्ष आम्ही काय केलं? कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता। अध्यक्ष महोदय, महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच। महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे। अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला जे शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला आहे ती आमची सेविका ताई आहे, तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा हेतू होता। ठीक आहे, ते मानलंय। पण या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं? बेमानी करून पक्ष फोडला काय? अंगणवाडी सेविकांना विविध बैठकांना जाणं, ऑनलाईन माहिती भरणं, गरोदर माता, स्तनदा मातांची नोंद घेणं अशी कामं करावी लागतात। वाढत्या महागाईतही त्यांना मिळणारं मानधन तुटपुंज असल्यानं काम करताना घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांना पडलाय। खूप दिवसापासून एकदम कमी मानधनावर काम करत आहे। आम्हाला मानधन नसून वेतन श्रेणी पाहिजे आणि आम्हाला ग्रॅज्युएटी पण पाहिजे आणि आम्हाला पेन्शन पण पाहिजे। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे राज्यातील आदिवासी दुर्गम भागातील अंगणवाडी केंद्रातील बालकं, कुपोषित बालकांची पोषण आहाराशिवाय आबाळ होतीये। तर संपामुळे चिमुकल्यांचं अनौपचारिक शिक्षण थांबलंय। किशोरवयीन मुली, गर्भवती आणि स्तनदा मातांना आरोग्य सेवा मिळत नाहीयेत। आता सरकार या मागण्या मान्य करणार का याकडेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह राज्यातील सामान्य जनतेचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।